काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहे। भाऊ, दिल्ली येथे उपोषण करताना वांगचुक यांना ताब्यात हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। इतर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। बघा, 20 तारखेला संसदेवर त्यांचा मार्च होणार होता। त्या भीतीच्या पोटी नरेंद्र मोदीच्या सरकारने त्यांना ताब्यात घेतलं असेल। ज्या पद्धतीनं या नवीन पिढीचं भविष्य खराब करायला नरेंद्र मोदीचं सरकार लागलेलं आहे। आत्ताही नीटची परीक्षा झाली, त्याच्या निकाल आलेत, त्याच्या मार्कशीट आणि त्याच्या या सगळ्या आता तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये घोळ आलेला, तो एक घोटाळा। म्हणजे साध्या परीक्षासुद्धा हे सरकार पारदर्शक या देशामध्ये घेऊ शकत नाही। आणि म्हणून या सरकारचं खऱ्या अर्थानं ही नवीन पिढी बर्बाद करायला लागली असतील। आणि म्हणून मग ही पिढी आता उठलेली आहे। तर राहुलजींच्याही सभा आपण पाहिल्यात, मोठ्या मोठ्या सभा या तरुणांच्या झाल्यात। त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये मोदी सरकारच्या बद्दलचा जो राग आहे तो राग वांगचुकच्या माध्यमातून पुढे येणार। आणि म्हणून या 20 तारखेला होणारं संसदेचं अधिवेशन आहे, आंदोलन दडपण्यासाठी हे सगळे बिलकुल हे सरेंडर प्रधानमंत्री जे देशातले आहेत ते जगाच्या पाठीवर सरेंडर होतील, अमेरिकेला सरेंडर होतील, पण देशातल्या लोकांवर दडपशाही आणणं हे या सरकारचं काम राहिलेलं आहे। आणि त्याचं आपण हे उत्तम उदाहरण आपण आज पाहतो आहे। काँग्रेसचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। तुम्ही जाणार आहे दिल्लीत का? काही नेते आम्ही जाणारच आहोत, कारण की हा देशाच्या तरुण पिढीचा प्रश्न आहे। आणि उद्या येणारी पिढी जी आहे ती बर्बाद करायचं काम नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार करायला लागलेलं आहे। हे कदापि कोणी सहन करणार नाही, या देशातले लोक सहन करणार नाही। आणि म्हणून आमचा सगळ्यांना पाठिंबा आहे। हो, आज उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आहे नागपुरात, काँग्रेसलाही निमंत्रण आहे, तुम्ही जाणार आहात का? मी आता पंढरपूरला चाललो, नाही तर मी राहिलो असतो तर गेलो असतो। काँग्रेसचं समर्थन आहे का आजच्या आंदोलनाला? आहेच नाही, आमचे लोक आहेत, आमचे लोक आहेतच। हे जे चंदाचोर लोक आहेत, ज्यांनी भगवान श्रीरामालाही सोडलं नाही, त्या लोकांच्याबद्दल लोकांमध्ये भयानक रोष आहे। आणि ही चंदा चोरांना आता जागा दाखवल्याशिवाय भगवान श्रीराम राहणार नाही। हनुमानजी यांच्यावर गदा चालू। शेवटचा एक प्रश्न, राष्ट्रवादी शरद पवार गटात काय चाललं नेमकं? अर्थ खात्यावरून जयंत पाटील आम्ही मीडियात ऐकतोय, माझं जयंत पाटलाशी काल बोलणं झालं, ते म्हणाले असं काही नाही। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।